आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यातील नगाव, तिसगाव, ढंढाणे आणि धमाणे परिसरातील हजारो एअरटेल ग्राहक गेल्या 4 ते 5 दिवसांपासून प्रचंड गैरसोयीला सामोरे जात आहेत. या परिसरातील एअरटेल टॉवरचे नेटवर्क पूर्णपणे ठप्प झाल्याने मोबाईल सेवा आणि इंटरनेट दोन्हीही बंद पडले आहेत. आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि इंटरनेट ही केवळ सुविधा नसून दैनंदिन जीवनाची गरज बनली आहे. ऑनलाईन पेमेंट, बँकिंग व्यवहार, शासकीय सेवा, शैक्षणिक कामे आणि व्यावसायिक व्यवहार यावर याचा मोठा परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे नागरिक नियमितपणे महिन्याचे रिचार्ज भरत असतानाही त्यांना अपेक्षित सेवा मिळत नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अनेक वेळा तक्रारी करूनही एअरटेल कंपनीकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रिचार्ज आम्ही भरतो, मग सेवा का मिळत नाही, असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. नेटवर्क नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण, व्यापाऱ्यांचे व्यवहार आणि शेतकऱ्यांची विविध ऑनलाईन कामेही ठप्प झाले आहेत. जर तात्काळ नेटवर्क सेवा पूर्ववत करण्यात आली नाही तर टॉवरसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. एअरटेल कंपनीने या समस्येची तातडीने दखल घेऊन नेटवर्क सेवा सुरू करावी आणि ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. आता या गंभीर समस्येकडे प्रशासन आणि संबंधित कंपनी कितपत गांभीर्याने पाहते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी भटू पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे. मी रमेश मोहन बैसाने, माजी सरपंच धमाणे. आज नगाव गटातील ग्रामस्थांना एअरटेल कंपनीकडनं आज एवढं त्रस्त होतं आहे ग्रामस्थ की एअरटेल ग्राहकांना पाहिजे तेवढी सुविधा उपलब्ध होत नाही आहे. आणि परंतु फोनपे वगैरे असे बँकेचे व्यवहार फोनपे यांच्या आधारे चालत नाही. त्याच्यामुळे आज व्यवहार ठप्प पडलेले आहेत. कुणाचे दवाखान्याचे काम असेल, कुणाचे खाजगी क्षेत्राचे बँकेचे कामसुद्धा ठप्प पडलेले आहेत. म्हणून आज 5 ते 7 दिवसापासून एअरटेलला कुठल्याही प्रकारची रेंज इथं आढळून आलेली नाही आहे. आणि परंतु एमर्जन्सी कॉल करण्याचा असलं तरीसुद्धा फोन लागत नाही आहे. म्हणून ग्रामस्थ पूर्ण त्रस्त झालेले आहेत. परंतु आज आम्ही निवेदनाद्वारे किंवा मीडियाद्वारे आम्ही एक अशी पूर्तता करतो आहे की सदरी 2 दिवसात एअरटेल टॉवरचं काम झालं नाही तरी आम्ही तीव्र पद्धतीने आंदोलन करू व एअरटेल गॅलरीचे जे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी असतील त्यांना निवेदन देऊन आम्ही एक तीव्र आंदोलन करू आणि कारवाई करण्याचे आदेश देऊ. मी शरद पाटील, नगाव ग्रामस्थ. सदरील 4-5 दिवसापासून एअरटेल कंपनीचा सिम कार्डला रेंजचा खूप प्रॉब्लेम येतो आहे. आम्ही वर्षानुवर्ष एअरटेल ग्राहक असून गेल्या 4-5 दिवसापासून एअरटेल कंपनीचा आम्ही रिचार्ज करून आम्हाला 1 मिनिटही सुविधा मिळत नाही. तरी फोनपे चालत नाही आहे, कॉलिंग होत नाही आहे, नेट तर बिलकुल चालत नाही. तरी आज जर एअरटेल कंपनीने याची दखल घेतली नाही तर आम्ही उद्या टावरजवळ बेमुदत आमरण उपोषण करू. याच्या सर्वस्वी जबाबदार एअरटेल कंपनी ही सर्वस्व राहील.